चला सामना सुरू करायचा आहे. दोन्ही लेग अंपायर आणि अंपायर आलेला बॉल मला वाटतं बॉल तिथेच होते. बॉल वगैरे कुठे ठेवलेला आहे? चेंडू कोणाकडे असतील तर देऊन टाकायचा आहे. नवीन बॉल इकडे बॉल कुठे ठेवलेला आहे? तिथे असतील बघ ते मेन तिथे आहे ना. तिथे विचार बॉल आहे काय? कृपया जे खेळायला लागणारे सामान आहे ते इथे द्यायचं आहे मेन बॉक्स मधनं. बॉल वगैरे कोणाकडे असतील तर मॅच सुरू झाली आहे. बॉल अजून आहे का? आणि याच्यावरचा सामना MBCC आणि DN बॉईज होईल. दोन्ही टीम तयार राहायचे आणि इथे यायचे. आणि गोलंदाज सुरू झाला आणि ओहो रॅपिड शॉट चौकार. आणि मला वाटतं एवढ्या सामन्यामध्ये हा पहिला असा एक शॉट बघायला भेटला जो एकदम चाबूक फटका म्हणावा लागला आपल्याला. एक चाबूक फटका आपल्याला बघायला भेटला आणि 10 फटका धावा लागल्यात 5. चेंडू झाले 2 आणि हा तिसरा चेंडू. हो चांगला बॉल म्हणावा लागेल. 3 चेंडू 5 धावा. मागचा चेंडू चौकार आला होता. पुढचा चेंडू निर्धाव. गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. ओ हो पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि पण एक धावा रोखू शकले नाहीत. पण संघासाठी 3 धावा रोखल्या आहेत गोलंदाजाने. एक डिक्लेअर स्वरूपात 5 चेंडू 7 धावा. शेवटचा 1 to go. सात धावा झाल्या आहेत. 5 चेंडू. शेवटचा चेंडू बघूया किती धावा करता येतील. आणि एक अवांतर धाव वाईट स्वरूपात. 8 धावा धाव फलकावर 5 चेंडू. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात 9. मला वाटतं एवढं सामने बघितलेत त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा मला वाटतं हाय स्कोर असेल माझ्यासमोरचे तरी. पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धावा फलकावर लागल्या आहेत. प्रसाद नवीन गोलंदाज प्रसाद एकविरा संघाकडून. आणि मयूर 11 पहिली ओव्हर 9. क्या बात आहे. फटके तर चाबूक येतात आहे पण क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या दर्जाचं होत आहे. 1 धावासाठी रोखू शकले नाही पण. आणि 1 धावाने 10 फलकावर धावा लगावल्या 10. उत्कृष्ट विकेटचं पतन झालेलं आहे. क्लीन बोल्ड. आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धावा अर्जित झालेली आहे. आणि 11 धावा धाव फलकावर लगावल्या आहेत. 3 चेंडू 11 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक दुसऱ्या ओव्हरचे. आणि षटकार
ISPL ला जसे 9 धावा आल्या आहेत, लवकरच बॉक्स सेटिंगसाठी सुद्धा 6 धावा आणण्यासाठी आम्ही झगडत आहे. पण बघू लवकरच आणू. ISPL मध्ये टेनिस क्रिकेटचं होतं ना, 9 धावा ठेवल्या होत्या ना तिथे. 4 चेंडू नंतर 11 धावा, 2 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. चार चेंडू 11 धावा आणि 2 चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. 2 चेंडू 2 फलंदाज बाद. मला वाटते हॅट्रिक बॉल असेल. शेवटचा चेंडू हॅट्रिक बॉल गोलंदाजासाठी. हॅट्रिकची संधी गोलंदाजीला. सामना डायरेक्ट चालू आहे. थर्ड राऊंडसाठी ना. आता एक विशेष सूचना आलेली आहे. थर्ड राऊंडसाठी पिच नंबर 1 ला जेवदानी माऊली आणि शिवसाई या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. त्यांचा आता थर्ड राऊंडचा सामना सुरू होईल. जेवदानी माऊली शिवसाई 1 नंबरलाच, पिच नंबर 1 लाच रेडी राहायचं आहे. जेवदानी माऊली आणि शिवसाई. 12 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांतर 12 धावा. नवीन स्टाईल फलंदाजाची. बघूया गोलंदाज काय करतात संघासाठी. हा एक विरा मनोरपाडा. आणि नो चेंडू अंपायरचा निर्णय नो आहे. आणि तिथे लेग अंपायर तुमचा डिसिजन काय असेल तिथे. नो बॉल आहे पण तिथे डिसिजन काय लेग अंपायर. नॉट आउट. 1+1 2 धावा आणि 10 फलकावर धावा लागल्या. 14 धावा 10 फलकावर झालेल्या आहेत. पूर्ण एक षटक बाकी आहे कारण पहिला चेंडू नो बॉल होता आणि एक सिंगल धाव घेण्यासाठी रोखला नाही आणि 1 धावा आलेल्या आहेत. 15 धावा 10 फलकावर धावा झालेल्या आहेत 15. हा दुसरा चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव 16 धावा. डिक्लेअर आहे ना. डिक्लेअर नाही केलंय. ओके धावून काढलेले आहे. हां फलंदाज एक चांगला फटका मारू शकतात. आणि हा एक रॅपिड शॉट आणि चौकार. जसे आमचे पिच नंबर 4 ला शिवसाई 11 आणि MM बॉईज यांनी सज्ज व्हायचं आहे. त्यांचा आता टॉस होईल. शिवसाई 11 MM बॉईज पिच नंबर 4. हा बोलले ना. DN बॉईज आणि MBCC बॉईज पिच नंबर 2 च्या इथे यायचं आहे कर्णधारांनी. DN बॉईज आणि MBCC. MBCC आली आहे आणि DN बॉईज. DN बॉईज कर्णधार कोण आहेत. 21 धावा 4 चेंडू 21 धावा आणि फलंदाज बाद. चांगले रॅपिड शॉट खेळत होता पण कुठेतरी चुकला आणि फलंदाजाला हुकला. शेवटचा चेंडू मला वाटते कुठेतरी 21 धावा चांगला धावा झाला होता. सेकंड राऊंडचा हाय स्कोर असेल. 21 धावा चांगलाच धावा झाला होता. 21 झाला. 1 चेंडू अजून शिल्लक. 1 चेंडू शिल्लक अजून. कुठे पिच नंबर 3 ना. पिच नंबर 3 ला MCC वर्सेस फ्रेंडशिप 11. MCC आणि फ्रेंडशिप 11 दोन्ही कर्णधारांनी पिच नंबर 3 ला जायचं आहे. त्यांचा सामना खेळवण्यात येणार आहे. पिच नंबर 4
एक धाव आली ना. स्कोर किती झाला? आउट आउट. 21 धावा 22 धावाचं आव्हान असेल आणि 21 मनू पाडाला. 21 झाले त्याच्यात. 21 झाले तरी नाही, त्याच्या पहिला 21 झाले होते. एक मिनिट. झाले ना. 21 धावा झाल्या होत्या. 22 धावाचं आव्हान असेल. आई 21 मंदिरवाडाला 22 धावाचं आव्हान असेल मयूर संघाकडून. एमबीसीसी आणि डीएन बॉय तुमचं टॉस उडून घेतला पाहिजे. एमबीसीसी कर्णधार टॉस झाला. बॉलिंग घेतले ना. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय एमबीसीसी संघाने. याच्यानंतर लगेच तुमचा सामना खेळला जाईल. ते त्वरित रेडी राहायचं आहे. अजून कोणता असा संघ आहे का जो राहिला आहे फर्स्ट राऊंड जिंकला होता आणि सेकंड साठी? तुमचा थर्ड राऊंडला बोललो ना. हा मग तुमचा आता जे आता येतील ना बाकीच्या त्यांच्याबरोबर लावू. तुमचे घेऊ नका. दिलेलं आहे ते भाई वॉरियर्स आहेत ना त्यांच्याबरोबर असेल तुमचा. हे दोन तुम्ही दोघं थर्ड राऊंड सेकंड जिंकले. वॉरियर्स असतील. दोन डायरेक्ट लागेल. आवाज येतो तुम्हाला. सामना सुरू करायचा आहे. 22 धावाचं आव्हान असेल. उत्कृष्ट असं डिफेन्स केला आणि 1 धाव अर्जित केली. 1 चेंडू 1 धाव फलकावर. आई एकविरा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. सिंगल आणि कुठेतरी फलंदाज 2 धाव काढायचा होता पण डिक्लेअर स्वरूपात 1 धाव अर्जित झालेली आहे. 2 चेंडू 2 धावा. आणि चांगली गोलंदाजी म्हणावं पण विकेट किपरला काही तो चेंडू हाताळला गेला नाही आणि 1 धाव अर्जित झाली. धाव फलक हलतो. 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. आणि चांगला टोळला चेंडू पण कॅच काही घेता आली नाही. आपण 1 धाव अर्जित झाली आणि संघाचा धावफलक झाला 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. आणि कट केलेला चेंडू विकेट किपरच्या हातात. कुठेतरी फलंदाज शिवनारायण चंद्रपालच्या शैली दिसत आहे. बॅट घडी आपटून आणि वाईट चेंडू. धावा झाल्यात 5 चेंडू 5 धावा. चांगली गोलंदाजी केली होती पण एक अतिरिक्त धावा देऊन बसले. आणि हा सिंगल स्वरूपात डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि 6 चेंडू 6 धावा 10 फलकावर. आता मला वाटतं आव्हान असेल 12 चेंडू 16 धावा. 12 चेंडू 16 धावा. बारा चेंडू 16 धावा. खूपच तगडं आव्हान आई एकविरा संघासाठी मयूर संघाकडून आहे. पहिलं षटक मला वाटतं खूपच सुरेख हाताळलं स्वप्नील यांनी. आता दुसरं षटक घेऊन येत आहे. सनी गोलंदाजीवर दुसरं षटक हाताळताना.
कुठेतरी अंडर 18चे आपण आज सामने बघतोय तर मला वाटते म्हणजे आम्ही जे 30+ 40+ असतील त्यांना एक पुन्हा आठवण आली असेल. जास्त काही बॅटला ग्रीप नाही आहेत, बिना ग्रीपचे बॅट खेळत आहेत. आम्हाला पहिल्याची आठवण आली की आम्ही पण सुद्धा लहानपणी असेच बिना ग्रीपच्या बॅटीने खेळायचो, कारण ग्रीप घ्यायला पैसे नसायचे. आता थोडं तसं काही दिसत आहे चित्र. तर एक चांगलं चित्र मला वाटतं बघायला भेटत आहे. कसं पैसा असो नसो पण क्रिकेट जिवंत राहायला पाहिजे हे दिसून येत आहे. आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि 10 फलकावर धावा लागल्या आहेत 9. 3 चेंडू शिल्लक अजूनही. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, 10 धावा, 10 फलकावर. मला वाटतं आता आव्हान असेल 8 चेंडू आणि 12 धावा. कुठेतरी आता त्यांना चौकार शोधावा लागेल. डिक्लेअरनी काही होणार नाही, कुठेतरी एक चौकार शोधावा लागेल संघासाठी. 8 चेंडू 12 धावा. आणि हा चांगला फटका, मी जसा म्हणाला होतो चौकार शोधलेला आहे आयकोरा संघाने. आणि या संघाने चौकाराबरोबर आपलं जे आव्हान होतं ते कायम राखलं आहे. आता पुढच्या चेंडूवर मला वाटतं 7 चेंडू आणि 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावा. बरं झालं माझं ऐकलं चौकार शोधून या ओळीतच घेतला, कारण शेवटच्या षटकापर्यंत गेलं असतं तर थोडं आव्हान तगडं होऊन बसलं असतं. 7 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट संयमी फलंदाजी म्हणायला लागेल. चौकार आला तर आपला सिंगल स्वरूपात ढकलून घेतला. त्याला माहिती आहे शेवटचे षटक आहे, आपण अजूनही चौकार शोधून संघाला विजयपथावर घेऊन जाऊ शकतो. आता मला वाटतं 7 चेंडू आणि 7 धावा. ब्रह्मा कॉम्प्लेक्स बोला. शेवटचे षटक 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी आणि नाही धावचीत वाचला, नाही तर धावचीत झाला असता. ज्या फलंदाजाने चौकार मागच्या षटकात हाणला होता तो फलंदाज पुन्हा स्ट्राईकवर. धावा पाहिजे असतील 5 चेंडू 6 धावा. 1 मिनिट जरा होल्ड करायचं आहे. ओके, सामना सुरू करायचा आहे. 5 चेंडू 6 धावा. आणि कुठेतरी चांगला फलंदाजी करत होता, पण जास्तच का तो जोशमध्ये येऊन फटका बाहेर मारला आणि तंबूत परतलाय फलंदाज. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. जर आईकुरा संघाला सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडू 6 धावा कंपल्सरी करणं गरजेचं आहे. 4 चेंडू 6 धावा करणं कंपल्सरी असेल जर हा सामना जिंकायचा असेल आईकुरा संघाला. चार चेंडू 6 धावा. खूपच एक रोमांचक सामना आपल्या समोर आलेला आहे. रोमांचक सामना. 4 चेंडू 6 धावा. सामना सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कृपया बाहेरच्या याने जास्त आवाज करू नये प्लीज. तर क्षेत्ररक्षण लवकर लावायचं. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. खेळपट्टीच्या मध्ये येऊ नये कृपया. अंपायर थोडा खेळपट्टीच्या बाहेर घ्यावं क्षेत्ररक्षकाला. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडूमध्ये एक चौकार शोधावा लागेल जर आईकोरा संघाला जिंकायचा असेल. एक चौकार कुठेतरी शोधावाच लागेल त्यांना. क्षेत्ररक्षकाने फक्त खेळपट्टीच्या मध्ये येऊ नये, बाकी क्षेत्ररक्षण कुठे गेले चालेल. आणि हा उत्कृष्ट फटका होता. पण तसं तेवढंच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मला स्वप्न याच्याकडून. मला 3 धावा रोखल्या संघासाठी त्यांनी. आता
आता 2 चेंडू 5 धावा, एक चौकार मारावाच लागेल त्यांना. 2 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धावा. खूपच रोमांचक असा 2 चेंडू 5 धावा. हा जो बॉलर होता तो मारू शकला, तो मारेल. हा नाही मारला, एवढा नाही ट्रेन ड्राईव्ह नाही मारू शकला. आणि या मला वाटतं कुठेतरी इथे त्यांना डिक्लेअर खेळायची गरज नव्हती. आज थेट चेंडू फिरकवायचा होता, पण काय माहिती काय गणित चाललंय मनात की शेवटच्या चेंडू चौकार मारूया अशी त्यांनी मनोकामना केली आहे. 1 चेंडू 4 धावा. तो हिरो बनायचा असेल तर हाच सामना आहे त्यांच्यासाठी की संघाला दाखवायसाठी की हा मी करू शकतो. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. मला वाटते चौकार मारून संघाला विजयी करू शकतात. आणि नाही, हा सामना मयूर इलेव्हन संघाने आपल्या खिशात घातला आहे. अभिनंदन मयूर इलेव्हन संघ. आता विशेष सूचना, थर्ड राऊंडचे सर्व सामने 2 षटकाचे असतील. थर्ड राऊंड 2 षटकाचे असतील सर्व सामने. थर्ड राऊंड 2 षटकाचे.